आरपीआयचे राज्यस्तरीय नेते अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन। लाखोंच्या संख्येने बहुजन समाज शोक सागरात बुडाला। नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ हरपला। रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष काल कथित रवींद्रदादा जाधव कामानिमित्त पुण्याला गेले होते। तिथेच त्यांना त्रास जाणवल्याने स्थानिक डॉक्टर राणी तपासणी केली असता त्यांना ॲडमिट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता, परंतु घरी येण्याचा हट्ट धरला व ते नाशिककडे रवाना झाले। ते रात्री 2 वाजता ओझर मिग येथील आपल्या निवासस्थानी आले। घरी आल्यावर त्यांना जोरदार उलटी झाली व त्यात हृदयविकाराचा जोरदार झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली, अशी प्राथमिक माहिती आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पीएम केले असून नेमका मृत्यू कसा झाला हे लवकरच कळेलच। आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवायची असेल तर एक कार्यकर्ता जपला पाहिजे। कार्यकर्ता हा प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा असतो। रवींद्रदादांबद्दल खूप वाईट घटना घडली। दादांना कुठल्याही प्रकारचे व्यसन नव्हते। ते ग.पा. माने यांच्यासोबत बरीच वर्ष व्यसनमुक्तीचे काम त्यांनी केले। निफाड तालुक्यातील सर्व गावात रिपब्लिकन पक्षाच्या शाखा स्थापन केल्या होत्या। आता गेली 3-4 वर्षांपासून अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत होते व न्याय मिळवून देत होते। समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला होता। दलित, आदिवासी, बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र झटत होते। रवींद्रदादा व महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे नाशिक या दोघांनी दलित मुक्ती सेनेत एकत्र एंट्री केली होती। नामांतरणाच्या चळवळीत अनेक मोर्चा आंदोलने एकत्र केली होती। लॉंग मार्च आग्रा ते दिल्ली सोबत होते। नामांतर व इतर अनेक मुद्द्यांसाठी कार्यकर्तेही सोबत असायचे। निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे समाजाच्या 2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता, तेव्हा त्यांनी खूप मोठे आंदोलन केले होते। त्यात त्यांना यश आले होते। 2010 साली दादा बुद्धगया येथे गेले असता तेथील पूजनीय भंते यांनी नाशिक येथे धम्मपरिषद घेण्यासाठी दादांना सांगितले। दादा नाशिकला आल्यावर ही गोष्ट अनिल गांगुर्डेच्या कानावर घातली। होकार दिल्यावर धम्मपरिषदेची संपूर्ण जबाबदारी अनिल गांगुर्डे यांच्याकडे दिली। रात्रंदिवस मेहनत घेऊन परिषद यशस्वी केली। परिषद कालिदास कला मंदिर नाशिक येथे आयोजित केली। या परिषदेला नामदार रामदास आठवले साहेब, माजी खासदार लॉंग मार्च प्रणेते प्रोफेसर जोगेंद्र कवाडे सर, गंगाधर इंदिसे व अनेक मान्यवर उपस्थित होते। रवींद्रदादांचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते कार्यकर्ते यांचे चांगले संबंध होते। मनोजभाई संसारे, मोहन आडगळे, अर्जुन नाना पगारे, विनोद भोसले, दादाभाऊ केदारे, उत्तम निर्भवणे, सुनील निकाळे अशा अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते। कालिदास कला मंदिर ओव्हरफ्लो झाले होते। असे अनेक कार्यक्रम दादांनी केले। आता कुठे दादांचे चांगले दिवस आले, परंतु नियतीला ते मंजूर नव्हते आणि आज दादा आपल्यातून निघून गेले। यावेळी रविदादांची बातमी समजताच नाशिक जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते, माता भगिनी व विविध क्षेत्रातील मान्यवर लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहून अखेरचा निरोप देण्यासाठी जमला होता। यावेळी अमर रहे रवींद्रदादा जाधव अमर रहेच्या घोषणा देत जीवलग मित्रास अखेरची निळी सलामी देण्यात आली। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोडे थडी।